नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार आहे। याचा जो जीआर आहे, जो शासन निर्णय आहे, तो सुद्धा आता आलेला आहे। 100% मोफत शिक्षण आहे ते आता मुलींना दिले जाणार आहे। यासाठी कोणकोणत्या मुली पात्र असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SEBC तसेच इतर मागास वर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कांच्या 50% ऐवजी आता 100% लाभ मंजूर करण्याबाबतचा हा 8 जुलै 2024 चा शासन निर्णय आहे। यामधली माहिती आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहोत। उच्च व शिक्षण विभाग म्हणजे जे इंजिनिअरिंगचे शिक्षण आहे ते, वैद्यकीय विभाग म्हणजे मेडिकल, औषध द्रव्य विभाग म्हणजे जे फार्मसी आहे ते, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या आधिपत्याखाली शैक्षणिक संस्थेद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटक आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र मुलींना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कांचा 50% लाभ दिला जातो। व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींच्या समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत, ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 5 जुलै 2024 रोजी घेतलेल्या बैठकीतील विचारविनिमयाअंती पुढील निर्णय घेण्यात आलेला आहे। तर यामध्ये जो शासन निर्णय आहे तो आपण जाणून घेऊया। राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित शासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे अशाच प्रकारे जे सर्व विद्यापीठे असतील, सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे जे कॅप राऊंड होतात त्याद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय विभाग व औषध द्रव्य विभाग, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कांच्या 50% लाभाऐवजी आता 100% लाभ या वर्षीच्या शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2024-25 पासून या शासन निर्णयास मान्यता देण्यात येणार आहे। तसेच यासाठी येणारा जो खर्च आहे 906.05 कोटी इतका अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे जे अनाथ मुले आहेत यांना सुद्धा यामधून लाभ मिळणार आहेत। तसेच तुम्ही म्हणाल जे मराठा आरक्षण आहे आणि कशा प्रकारे यामधून लाभ घेऊ शकतात, तर यामधून EWS आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ निर्णय करताना EWS प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांच्या एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र येथे ग्राह्य धरले जाणार आहे। जे विद्यार्थी नोकरी करत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्याचे उत्पन्न प्रमाणपत्र येथे विचारात घेणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अशी अपडेट होती, ही आपल्या मित्रांपर्यंत आणि मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।